नमस्कार. नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष वास्तुहस्त रेखाशास्त्र या ग्रुप तर्फे आज व्यास पौर्णिमेनिमित्त सर्वांना, सर्व गुरुजनांना वंदन 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 आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या हातून असेच ज्योतिषाची सेवा घडो ही त्या ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आज सौ आभाताई करंदीकर यांचा परिचय करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मग आता परिचय काय करायचा? एवढं मोठं ज्योतिषशास्त्रात कार्य त्यांचं आहे, उत्तुंग कार्य आहे, तर अशा व्यक्तीचा परिचय काय द्यायचा? स्वतःच मेदिनी ज्योतिषीमध्ये वेगवेगळे लेख, युट्यूबवर लेख आहेत, युट्यूबवर व्हिडिओ आहेत. आणि आजचा विषय हा अतिशय वेगळा त्यांनी दिलेला आहे. संतान आणि संतान सुख हाच विषय त्यांनी निवडला. त्या विषयावर त्याला व्याख्यान देतील. त्याबद्दल मी सुवर्ण सुत्रावेताई यांच्यातर्फे, माझ्यातर्फे आभाताईंचं या ग्रुपवर स्वागत करत आहे. नमस्कार. आभाताई, व्याख्यानाला सुरुवात करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आता उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, तसेच कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेषा व वास्तू यांच्या संयुक्त विद्यमानी इथे मला आमंत्रित केलं, त्यासाठी प्रथमतः रणवरे सर आणि सुवर्णाताई यांचे आभार आणि उपस्थित असलेले सगळ्यांचेही आभार. माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला? एकदम क्लिअर, एकदम क्लिअर येतो. आज आपला विषय आहे संतती योग आणि संतती सुख. मुळातच आजचा दिवसच इतका सुंदर आहे की नंतर लक्षात आलं, ही तारीख आधी ठरली, विषय ठरला आणि नंतर लक्षात आलं की आज व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे. पण त्याला गुरुपौर्णिमा पण म्हणतो, व्यास पौर्णिमा पण म्हणतो. गुरुपौर्णिमेचे महत्व हे मी आपल्या सगळ्या तज्ञांना सांगण्याची आवश्यकता नाही, कारण लहानपणापासून आपण गुरुपूजन करत आलेलो आहोत. आणि व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा आपण एक व्यासानी जे मोठं घडवलं, उत्पत्ती केली, आपण म्हणूयात महाभारताची, आणि एक उत्पत्तीचा कारक गुरु, ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. वारही उत्तम आहे, गुरुवार आहे, असा सगळा संयुक्त एकदम उत्तम संयोग आता आपल्या समोर आलेला आहे. या संततीसाठी आपल्या मनुष्य योनीमध्ये प्राणी मात्र वेगळे आणि मनुष्य वेगळे. प्राणी मात्रांना संतती योगाची चिंता नसते, पण मनुष्याला आहे. कारण मनुष्याला असते बुद्धी आणि त्याचं प्लॅनिंग चालू असतं की माझा विवाह झाल्यावर अमुक कालावधीमध्ये संतती व्हावी, संततीचा आनंद मला प्राप्त व्हावा, आई वडील म्हणून मला त्याचं एक सुख मिळावं, आणि त्या येणाऱ्या बालकासाठी मी काय काय करू शकेन, अशी एक विशेष बुद्धी मनुष्याला दिलेली आहे. पण कधी कधी या विशेष बुद्धीच्या मनाविरुद्ध झालं की दुःख व्यक्त होतं आणि आपल्या सगळ्या अभ्यासकांच्या समोर हे असे अडचणीत आलेले जातक समोर येऊन बसतात. संतती योग कधी आहे? आता संतती हा विषयच मुळात एका स्त्री आणि पुरुषाशी संबंधित आहे हे आपल्याला माहिती आहे. पती पत्नींमधल्या विषय आहे हे आपल्याला माहिती आहे. मग यासाठी जेव्हा आपण संतती योगाच्या कुंडल्यांच्या बद्दल विचार करायला लागतो, मी खूप विस्तृत सांगत नाहीये, बाकीचं विश्लेषण डायरेक्ट विषयाशी संबंधित बोलायला सुरुवात करते, कारण आपल्याला विषयामध्ये अनेक कंगोरे बघण्याचा प्रयत्न करायचा. आपण आता प्रथमतः एखादी स्त्री किंवा एखादी माता आपल्या समोर येते की मला मातृत्व निर्माण व्हावं, यासाठी संतती योग कधी आहे. पण त्यावेळेला विशेषतः आपल्याला प्रथमतः त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की तुमच्या पतीची पण पत्रिका समोर आणली पाहिजे, तर आणि तरच दोघांचा एकत्र विचार करून संतती योगाबद्दल आपण भाकीत करावं. एकट्या दुकट्या पत्रिकेवरनं भाकीत करणं हे संयुक्तिक नाही, कारण या दोन गोष्टींच्या म्हणजे गर्भ म्हणजे बीज आणि क्षेत्र हा दोघांचा एकत्रित विचार झाल्याशिवाय एक गर्भ तयार होत नाही. ह्या सगळ्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम दिलेले आहेत.
आपण स्क्रीन शेअर करू शकतो हो अक्षय. अक्षयजी? हो येस. म्हणजे सगळ्यांना ना मी लिहूनच ठेवलं तर शक्य असेल तर वाचता येईल. थोडं मोठं केलं तर बरं होईल. का वाचता येतंय सगळ्यांना? नाही नाही नाही, स्क्रीन मोठा करता येतोय का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. संतती योग आणि सुखासाठी आपण काही गोष्टी इथे नमूद केल्या होत्या. साधारण 15-16 मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे. घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. खूप सोपं आहे. फक्त ते एकात एक सांगड घालत गेलं की आपल्याला त्याचं उत्तर येणं अतिशय सोपं जातं. संतती योगासाठी स्त्री आणि पुरुष दोघांच्याही कुंडलीचा एकत्रित विचार करावा याबद्दल आपण बघितलेलं आहे. हा विचार करताना पहिला पती पत्नीचं वय बघितलं पाहिजे. बरेच वेळा खूप वय उलटल्यानंतर आपल्याकडे प्रश्न विचारायला येतात, तेव्हा वय का विचारायचं? ते वय विचारल्यानंतर शारीरिक क्षमता हा एक विषय आपल्या मनामध्ये सहज येऊन जातो. आपण भरकन त्या कुंडलीवरनं भाकीत करून मोकळे होतो, पण त्याचं वय एक 40शीला आलेलं असतं, 38ला आलं असतं. त्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल हे किती साथ देणार आहेत ह्याचा पण विचार होणं आवश्यक आहे. त्यामुळे पत्रिकेवरनं तुम्हाला वय कळेलच, पण तरी सुद्धा एक आपण त्याचा अंदाज घेतला पाहिजे, त्याची विचार केलेला असला पाहिजे. संतती योगासाठी लग्न कुंडली, षोडश वर्ग कुंडली, नवमांश कुंडली आणि सगळ्यात महत्वाचं संततीसाठीची सप्तमांश कुंडली या षोडश वर्गातल्या कुंडल्या आहेत. सगळ्यांना येत असाव्यात असं मी गृहीत धरते. आणि ज्यांना माहित नसेल त्यांना सॉफ्टवेअरमध्ये त्या कुंडल्या मिळतात. आपण कारण हल्ली सोपं झालंय सॉफ्टवेअर. पूर्वी हाताने काढायला लागायच्या, पण आता सॉफ्टवेअरमध्ये मिळतात. तर संततीसाठी विचार करताना प्रामुख्याने लग्न कुंडली, नवमांश कुंडली आणि सप्तमांश कुंडली या 3 कुंडल्यांचा एकत्रित विचार आपल्याला करायचा. लग्न कुंडलीमध्ये 2 भाव जो आहेत, म्हणजे आता कुठल्या कुठल्या भावांना महत्व देऊ आपण हा विचार करूया. पंचम स्थानावरनं आपण गर्भधारणा होणार का, ती सुखरूप असणार का, ह्या गोष्टीचा विचार करतो. त्याच्यानंतर दुसरं स्थान, कारण एक बालक जन्माला आलं की आपल्या कुटुंबामध्ये ती भर होते, म्हणजे द्वितीय स्थानालाही महत्व पाहिजे. आणि मी आई वडील व्हावं अशी जी आपली इच्छा आहे ती इच्छापूर्ती होणार का, ह्यासाठी 11वा भाव म्हणजेच इच्छापूर्तीचा भाव, लाभ भाव या भावांना अत्यंत महत्व आहे. पण त्याचबरोबर अष्टम भावाला सुद्धा महत्व आहे. आता अष्टम भावाबद्दल आपण विचार केला तर आपण आतापर्यंत पुस्तकांमध्ये ह्याच भावांचा विचार केलेला होता. पण ज्या वेळेला डिलिव्हरी होते, जन्म होतो, त्यावेळेला अष्टम स्थान महत्वाचं आहे. कारण ते शरीराचं अंग हे त्या विषयासाठी, बालकाला जन्म देण्यासाठी महत्वाचं काम करत असतं. आपण ना फक्त 2, 5, 11चा विचार करतो किंवा त्याचे विरोधी भाव ह्याचा विचार करतो. म्हणजे 5 पंचम स्थानाचा विचार करताना चतुर्थ स्थान लागलं की त्याला विरोध केला, म्हणजे त्याचं व्यवस्थान. नंतर द्वितीयाचा विचार करताना प्रथम स्थानाचा विचार आला, तिथे योग आले किंवा ती दशा आल्या की आपण घाबरून जातो की नाही कुटुंबात भर होणार नाही, अशा ह्यानी आपण ते घाबरून जातो. पण तसं न जाता त्याची भावचलित कुंडली सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. काही छोट्याशा अंशाने सुद्धा ते ग्रह पुढे मागे होत असतात आणि आपला सगळा गोंधळ होतो आणि आपली भाकीत चुकण्याचा म्हणजे शक्यता असते. कोणीही 100% भाकीत करू शकत नाही. आपण मनुष्य आहोत याचं आपण भान ठेवायला पाहिजे. कारण आपण जे करणार आहोत हे आपल्याला मिळालेले जे शास्त्र ऋषीमुनी तयार केलेलं आहे त्याच्या आधारे आपण रेडीमेड आहोत, आपण वाढपी आहोत, त्याची एकत्र सांगड करून आपण वाढणार आहोत, हे एवढं लक्षात ठेवावं. म्हणजे माझं भाकीत चुकलं किंवा हे झालं म्हणून त्याचं दुःख न मानता नवीन काय काय करता येईल ह्याच्या एक उमेद राहते. हे मध्येच विषयांतर का झालं, कारण हल्ली आपण बरोबर आल्यामुळे आपण खूप आनंद व्यक्त करायचा, पण अहम येता कामा नये. आणि अहम आला की आपलं ज्योतिष चुकतं, कारण ते देवानी निर्माण केलेलं, आपल्या वेदांमध्ये उल्लेखलेलं शास्त्र आहे. आता ह्याच्या पुढचं बघूयात, जेमिनी सूत्र. काही लोकांनी जेमिनी सूत्र शिकलेले असतील, काही जण शिकलेले नसतील. शिकलेले असतील त्यांना हे माहिती असेल की बीजक्षेत्र आणि
आपलं क्षेत्रकुंड म्हणजे बीजस्फुट हा एक विषय असतो. याच्यामध्ये काय असतं तर क्षेत्रस्फुट आणि बीजस्फुट या दोन गोष्टी काढल्या जातात. ह्यामध्ये पती पत्नींच्या कुंडलीतले जे ग्रह आहेत म्हणजे चंद्र आहे, मंगळ आहे, मी पुढे त्याचे उदाहरण दिलेलं आहे की कसं काढायचं ते. तर ह्या सगळ्याचा विचार करून ते केलं जातं. कुंडली फोटो दिसत नाही अं, प्रेझेंटेशन. स्क्रीन मोठा करता येतोय का अक्षय सर? आमचे बाकीच्यांचे चेहरे एकदम बारीक करा आणि ते मोठं करा म्हणजे त्या लोकांना वाचता येतील. प्रयत्न करा. संततीचा कारक गुरु जो आज आपण म्हटला, आपण संततीचा आहे, संपत्तीचा आहे, विवाहासाठी आहे, सगळ्यासाठी आपल्याला गुरु महत्वाचा आहे. कारण गुरुकृपा झाल्याशिवाय आपल्याला काहीही आपल्या आयुष्यात अर्थ नाही. त्यामुळे गुरु ग्रहची पोझिशन काय आहे ही जितकीच महत्वाची आहे तितकीच संततीच्या बीज निर्माण होताच्या क्षणाची मानसिक स्थिती म्हणजे चंद्राची स्थिती खूप महत्वाची आहे. आपल्याला गर्भधारणा झाली, महिना दीड महिन्यानंतर कळतं की गर्भधारणा झालीये किंवा काय आहे. पण त्यावेळच्या क्षणाला मनाची स्थिती जी असेल पती पत्नीची चंद्राची त्या स्थितीवरनं ते बीज कशा पद्धतीचं रुजलं जाणार आहे हे खूप महत्वाचं आहे. मग ते सात्विक आहे, तमोगुणी आहे, हे सगळ्या गोष्टी त्या वेळेच्या ह्याच्याप्रमाणे ठरतात. जेव्हा जेव्हा आपल्याकडे आधी लोक विचारायला येतात तेव्हा ह्या कालावधीमध्ये त्यांची मानसिक स्थिती ही उत्तम असणं आवश्यक आहे आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार असणं आवश्यक आहे. तर उत्तम संतती निपजते असं मला एक विचार आहे. हा माझा विचारपेक्षा आपल्या संतांनी शिकवलेली एक म्हण आहे. त्यानंतर काय आपण बघायचं आहे की गोचर गुरुचं भ्रमण हा एक मोठा विषय आहे. मग तो कसा बघायचा हे आपण पुढच्या म्हणजे कुंडल्या बघताना बघणार आहोत की गोचर गुरुचं भ्रमण फक्त एकटं ठरवतं का, फक्त दशा ठरवतात का, पण ती सांगड कशी घालायची, त्या दशा कशा निवडायच्या, या सगळ्या आपण कुंडल्या समजून घेताना या गोष्टी अजून समजून घेणार आहोत. पंचम भावामध्ये पापग्रह असतील आणि किंवा गोचरींनी पापग्रह जात असतील तर अशा वेळेला संतती योगामध्ये अडथळे येतात. आपल्याला आता बऱ्यापैकी माहिती झालंय लोकांना की पापग्रह म्हणजे हर्षल आहे किंवा मंगळ आहे, अबॉर्शन होतं किंवा राहू आला, केतू आणि राहू आले की एकदम लगेच एक स्टेटमेंट येतं की अरे संतती योगाला बराच प्रॉब्लेम आहे. पण सगळ्यांनी महत्वाचं लक्षात घ्यावं असं मला अभ्यासाने जाणवलं की केतू राहू जरी पंचमात आले तरी चलित कुंडलीत ते कधी कधी चतुर्थ स्थानात जातात, अन्यथा त्यांचं नक्षत्र स्वामी हे शुभ असतं आणि शुभ स्थितीत असतं, बलवान असतं. अशा वेळेला जरी पंचमात केतू आला, जरी राहू आला तरी आपण निष्कर्षापर्यंत न जाता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. हर्षल मंगळ राहू केतू यासारखे 5 भावात आले तर गर्भपात होण्याची शक्यता आहे हे आपण आता बघितलंच. आणि नक्षत्राला महत्व द्यावं असंही मला अगदी विशेषतः जाणवलं. पंचमेश आणि पंचम भावातील ग्रह यांचा लग्न कुंडातील शुभ अशुभ स्थिती आणि त्यापासून संततीपासून सौख्याचा विचार आपण करतो. कारण आपण मगाशी म्हटलं तसं संतती योग आणि त्याच्याबरोबर सुख अशा दोन्ही गोष्टींचा विचार करणार आहोत. त्यामुळे सुखासाठी संतती निपजली पण त्याचं सुख प्राप्त होणार आहे का, ती संतती आपल्याला किती काळ आपल्या बरोबर राहणार आहे, आपल्याशी त्याचं कसं एक नातं असणार आहे, हे जे सुख आहे हे सुख पण ह्या पंचमेश आणि पंचमातल्या ग्रहांच्या वरनं ठरतं. प्रथम संतती पंचम भावावरनं, द्वितीय संतती सप्तम भावावरनं, तृतीय संतती नवम भावावरनं, चतुर्थ संतती 11व्या भावानं आणि पाचवी संतती लग्नावरनं अशा प्रकारे ती संख्या असायची. आपण कारण पूर्वीच्या काळी पाहिलंय की काहींना 10 मुलं होती, 11 मुलं होती असं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मग हे एकाच भावावरनं सगळं निगडीत होतं का, नाही तर सप्तम पंचम असे ते कॉम्बिनेशन होत राहतात. गर्भ म्हणून पंचम चालू राहतं पण ती संततीचा कितवा क्रमांक आहे त्यानुसार आपल्याला तो भाव सुद्धा ऍक्टिव्ह करावा लागतो. प्रथम आपण आता हे पाहिलं तसं संततीसाठीच्या स्थानांमध्ये उपग्रह आल्यास काही अडचणी होऊ शकतात. आता उपग्रह किती जणांना माहितीये असावेत अशी अपेक्षा करते. उपग्रह हे शनीचे जसे मांदी कुली 2 उपग्रह आहेत तसे रवीचे सुद्धा उपग्रह आहेत आणि ते गणिती रूपाने आपल्याला काढता येतात.
काही सॉफ्टवेअरमध्ये ते सहज उपलब्ध आहेत. हे उपग्रह ज्या भावात आहेत त्या भावेशाच्या दशा अंतर्दशांमध्ये आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. तुम्ही एखाद वेळेस व्यतिपात, नंतर परिवेश अशी काही नावं ऐकलेली असतील, तर हे उपग्रह आहेत आणि हे उपग्रह ज्या भावात असतात त्या त्या कालावधीत त्या त्या दशांमध्ये तुम्हाला अडचणी निदर्शनास येतात. बऱ्याच वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला बरेच वेळा असं जाणवतं की आपण एवढं भाकीत केलंय, गोचर जमलाय, दशा जमल्यात, पण असं का जमत नाही, आपलं गणित काय चुकतंय हे कळत नाही. दशा विचार करताना काय करायचा, तर लग्न, नवमांश, सप्तमांश कुंडलीतील 2, 5, 11, 8 आणि 1 एवढ्या भावांमधल्या दशा अंतर्दशा तुम्हाला संततीचे म्हणजे प्राप्ती देतात. कशी ती आता आपण नंतर समजून घेणार आहोत या कुंडलींच्या मार्फत. मगाशी मी अष्टम स्थानाबद्दल सांगितलं की शरीराचं ते अंग हे उत्पत्तीच्या वेळेला आपल्याला त्या वेळेच्या क्षणाला ते महत्वाचं असतं. आणि 1 हे म्हणजे ती माता किंवा ती व्यक्ती, हे म्हणजे आपण स्वतः लग्न आपण स्थान बघतो. त्यामुळे 2, 5, 11 ही तर स्थानं पक्की आहेत आणि 8 आणि 1 हे, आणि ते कुठल्या कुठल्या कुंडल्यातल्या दशा कॉम्बिनेशन होतात, तर ह्या आहेत लग्न, नवमांश आणि सप्तमांश. बरेच वेळा आपल्याला लग्न कुंडलीतल्या दशा 2, 5, 11 लागत नाहीत, पण कधी कधी नवमांशातल्या लागतात, कधी सप्तमांशातल्या लागतात. त्या कशा लागतात हे आपण आज पाहणार आहोत. संतती सुखाबद्दल आपण आता बोललो की जर संतती सुख पंचमेश किंवा पंचमातले ग्रहाशी निगडीत नवम स्थानाचा संबंध आला, तर यांची स्थिती म्हणजे ते सुख आपल्याला उत्तम प्रकारे मिळू शकतं. कारण आपण नवम स्थान भाग्यस्थान आहे आपलं, तर त्यामुळे आपल्याला संतती भाग्यवान आहोत असा आपला थोडक्यात अर्थ होतो. तर त्यामुळे आपण ह्या तिन्ही कुंडल्यांचा एकत्रित विचार करूयात आणि आपल्या समोर आता एक एक कुंडली आपण बघूयात. कुंडली क्रमांक 1 दाखवा दादा. हो, दाखवली. कुंडली क्रमांक 2 दिसतोय. 2 आहे का? एक मिनिट. हा, 1. हा, त्याच्या आधी ना आपण एक बीजस्फोटाच्या बद्दल ही माहिती घेऊयात, की जी मी मगाशी म्हटलं तुम्हाला आधी सांगते की बीजस्फोट पुरुष कुंडलीचे स्पष्ट ग्रह यासाठी आवश्यक आहेत. स्पष्ट रवी, अधिक स्पष्ट गुरु, अधिक स्पष्ट शुक्र याची गणिती रूपाने आपण त्याची राशी, अंश, कला हे तयार करायचे. हे जर 12 राशींच्या पुढे गेले तर त्यातनं 12 राशी वजा करायच्या आणि जी काही राशी, अंश, कला येईल ती राशी, अंश, कला म्हणजे त्या पुरुष कुंडलीनुसार त्या व्यक्तीचे ते बीजस्फुट झाले. म्हणजे ते बीजस्फुट कशा स्थितीत आहेत हे आपण 2 मिनिटात आता समजून घेऊया. त्यानुसार त्या पुरुषाची क्षमता कशी आहे ही आपल्याला कळते. म्हणजे आपल्याला डॉक्टरांकडे आपण जातो आणि माहिती घेतो की दोघांमध्ये कोणाला प्रॉब्लेम नाही ना किंवा काही अडचण नाही ना, तर हे आपल्याला आपल्या ह्या तज्ज्ञ आपले ऋषींनी आपल्याला हे तयार करून दिलेलं होतं. जेमिनी सूत्रापैकीच हे एक आहे. तर हे बीजस्फुट आपण आता म्हटलं जसं की स्पष्ट रवी, स्पष्ट गुरु आणि स्पष्ट शुक्र हे एकत्र करायचे. 12 राशीपेक्षा जास्त असतील तर 12 राशी वजा करायच्या आणि ज्या राशी, अंश, कला येईल ती त्या व्यक्तीचे बीजस्फुट झाले. त्याचप्रमाणे क्षेत्रस्फुट काय आहे, तर स्त्री कुंडली. आता क्षेत्र म्हणजे गर्भ जिच्याकडे आहे ती स्त्री, ते क्षेत्र. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर ते क्षेत्र. तर त्या क्षेत्र समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर स्पष्ट चंद्र स्त्रीचा, स्पष्ट चंद्र, स्पष्ट गुरु आणि स्पष्ट मंगळ. जसं आपण विवाहासाठी बघतो ना, स्त्रीच्या कुंडलीत मंगळ कसा आहे, पुरुषाच्या कुंडलीत शुक्र कसा आहे, तसंच तो इथेही महत्वाचा आहे. स्पष्ट चंद्र, स्पष्ट गुरु आणि स्पष्ट मंगळ यांची एकत्रित बेरीज करावी राशी, अंश, कलांची. 12 राशी वजा कराव्यात आणि जी काही म्हणजे 12 राशीपेक्षा जास्त असेल तर ते वजा कराव्यात, अन्यथा जी उरेल ती त्या स्त्रीची क्षेत्र स्फुट म्हणजे आपण ते बिंदू काढलेला आहे आणि त्या बिंदूची पोझिशन कुठे आहे, कुठल्या भावात आहे, कुठल्या त्याच्यावर ग्रहांची दृष्टी आहे का, ह्या सगळ्यावर हे अवलंबून असतं. बीजस्फुटामध्ये लग्न कुंडलीत समराशीत आलेलं असेल आणि नवमांश मध्ये विषम राशीत आलेला असेल तर मध्यम संततीचा योग होतो.
बीजस्फोटामध्ये लग्न कुंडलीमध्ये जर ते बीजस्फोट जर लग्न कुंडलीत विषम राशीत आले आणि नवमांश मध्ये विषम नवमांशात आले तर उत्तम प्रसवता असते, म्हणजे उत्तम संतती प्राप्त होते. बीजस्फोट लग्न कुंडलीमध्ये समराशीत आले आणि नवमांशामध्ये समराशीत आले असेल तर प्रसवतेचे किंवा म्हणजे संतती योगासाठी विरोध दर्शवला जातो. हे कोणाकडनं आहे? पुरुषाकडनं, पुरुष कुंडलीनुसार. आता आपण स्त्री कुंडलीनुसार काय आहे ते बघूया. स्त्री कुंडलीत क्षेत्रस्फुट समराशीत असून पुढचे स्क्रीन घेता. हा स्त्रीचा नाही वरती दिसतोय, ठीक आहे. हे पुरुष कुंडली आहे. नाही वरती आहे, वरती. ठीक आहे, असू देत नंतर ते वाचतील. आता बोलतोय ते ऐकू देत त्यांना आणि मग आपण बघूया. क्षेत्रस्फुटामध्ये काय आहे तर स्त्री कुंडली क्षेत्रस्फुटामध्ये समराशीत लग्न कुंडलीतल्या समराशीमध्ये आलेलं असेल आणि नवमांशामध्ये समराशीत आले तर उत्तम प्रसूती होते, म्हणजे उत्तम प्रसवतेची क्षमता असते. स्त्री कुंडलीमध्ये क्षेत्रस्फुट समराशीत आले आणि नवमांशामध्ये विषम राशीत पडले. हे स्फुट कसा विषम राशीत हे लक्षात घ्या. आपण जसे ग्रह पाहतो, स्पष्ट ग्रह काढताना आपण त्या नवमांशात कसा काढतो की तो स्पष्ट ग्रह कुठल्या राशीत, अंशात, कलेत आहे, त्याप्रमाणे आपण नवमांश कुंडलीत त्याची पोझिशन ठरवतो, चंद्राची, ग्रहांची, सगळ्याच ग्रहांची. तसं या स्फुटाची पोझिशन ठरवायची नवमांशामध्ये. तर आता तुमच्या लक्षात आलं नसेल की लग्न कुंडलीत झालं मग नवमांशात कसं आणायचं, तर त्या स्पष्ट जे आपल्याला स्फुट मिळालेलं आहे त्याची आपल्या अवकडा चक्राच्या आधारे आपण नवमांशामधली त्याची पोझिशन ठरवायची आणि मग ती विषम राशीत पडतेय का, समराशीत पडतेय का हे आपण विचारात घ्यायचं आहे. स्त्री कुंडलीमध्ये लग्न कुंडलीत जर विषम राशीत स्फुट आलेला असेल, क्षेत्रस्फुट, आणि नवमांशामध्ये विषम राशीत आलेला असेल तर प्रसवतेशी विरोध दर्शवितो. म्हणजे दोघांमध्ये कोणाला काही अडचण आहे का ह्या स्फुटाच्या आधारे एक आपल्याला अंदाज घेता येतो. आता आपण कुंडली क्रमांक 1 बघूयात. मी तुम्हाला तारीख सांगते. 25/6/1942 ची कुंडली आहे. नवमांश कुंडली नाही, लग्न कुंडली काढायची. नाही वरती जा. एक मिनिट थांबा. हा बरोबर, वरती ही पुरुष झाली, आपण स्त्रीची कुंडली बघतोय. बस, धन्यवाद. 25/6/1942 ची कुंडली आहे. ह्या कुंडलीचं आता आपण वाचन करूयात. मिथुन लग्नाची आहे. बाकीचे ग्रह माझ्या मते तुम्ही शांतपणे पॉज करून एक बघा, कारण आपल्याला अजून गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. कालावधी कमी असल्यामुळे ह्या कुंडली पॉज करा आणि मग तुम्ही नंतर लिहून घ्या. हे ऐकायला सुद्धा तुम्हाला परत नंतर मिळेल. तर ह्या मिथुन लग्नाची कुंडली आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण लिहिलेलं आहे ते क्षेत्रस्फुट हे भाग्यस्थानी आहे बघा. मगाशी मी म्हटलं तसं की स्त्रीच्या कुंडलीनुसार त्याचं चंद्र, गुरु आणि मंगळ ह्याचं एकत्रित करून जसं गणिती रूपाने काढलंय तर क्षेत्र कुठे आलंय, क्षेत्रस्फुट हे भाग्यात आलेलं आहे. 4 अंश म्हणजे कुंभ राशी 4 अंश 13 कलांवर आलेला आहे. आता ह्या स्त्रीला 2 संतती आहेत. प्रथम संतती जी आहे ती प्रथम संतती आपण नेहमीप्रमाणे पंचम स्थानावरनं बघणार आहोत आणि पंचम स्थानावरनं बघताना प्रथम संततीचा विचार करताना ही प्रथम संतती जी त्यांना झाली त्याची तारीख आहे 21/12/1965 सालचा जन्म आहे. पहिली संतती ही स्त्री संतती आहे, कन्या प्राप्त झालेली होती. 21/12/1965 0:27 म्हणजे 20 ची रात्र 21 ची पहाट, म्हणजे आणि पुणे हे ठिकाण आहे. हे मुद्दामून मी स्थळ पण घालते की तुम्हाला कुंडली बांधूनही बघायची इच्छा असेल तर बघू शकता. आता ही प्रथम संतती आहे. ह्या संततीच्या वेळेला की काय झालं तर गोचरीचा गुरु, आपण हा विषय बघूयात आधी. गोचरीचा गुरु हा मिथुन राशीतनं जात होता. आपल्याला सामान्य आपण नेहमीप्रमाणे पंचम स्थानावर त्याची दृष्टी आलेली आहे आणि
पंचम स्थानावरनं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाल्याप्रमाणे पंचम स्थानात त्यांनी पंचम, सप्तम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षेत्रस्फुटावर त्याची दृष्टी पडलेली होती. बघा, आपण पंचम स्थान बघतो, भाग्यात आहे का बघतो, 11वं स्थान बघतो, पण क्षेत्रस्फुट ते क्षेत्र त्यावेळेला आवश्यक त्या स्थितीमध्ये आहे की नाही, गुरु त्याला बळ देत आहे की नाही, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे क्षेत्रस्फुटावर त्यावेळेला गोचर गुरुची 9वी दृष्टी येताना दिसत आहे. नवमोष कुंडली घेता याची पुढे. आदित्य काढू. हा नवमोष कुंडली आहे. हो मित्र ठीक आहे. वृश्चिक लग हेच? नाही नाही 2 क्रमांकाची आहे. हा वृश्चिक लग्नाची आहे नवमोष कुंडली. आणि जेव्हा संतती योग होता, पहिल्या संततीचा इथे लिहिलेला आहे, प्रथम संतती, तेव्हा आपण जसं गोचर गुरु पाहिला किती अंशावर मिथुन यायचा होता, त्याचे नवमोषातली पोझिशन काय होती, तर तो मकरेत होता तेव्हा. म्हणजे तेव्हा तो गुरुवरनं गुरु जात होता. आणि या वेळेला त्याचं क्षेत्रस्फुट मी ज्या मगाशी म्हटलं लग्न कुंडलीनुसार क्षेत्रस्फुट काढलेलं आहे ते लग्नात आहे. त्यामुळे इथे ह्या नवमांशामध्ये त्यांनी विशेष महत्व दिलेलं नाही क्षेत्राला, पण तिथे लग्नात दिलंय. म्हणजे कुठेतरी लग्न नवमांश सप्तमांश मध्ये कुठेतरी एका कुंडलीमध्ये तो क्षेत्र स्फुटावर दृष्टी टाकतो नि टाकतोच, हे बऱ्याच कुंडल्या पाहिल्यानंतर लक्षात आलेलं आहे. त्यामुळे इथे गुरुवरनं गुरु गेला नवमांशातनं, त्यामुळे ती गोष्ट आपल्याला दिसलेली आहे. आता याची सप्तमांश कुंडली आहे, खाली आहे खाली आहे, वरती आहे का सप्तमांश? ठीक आहे. सप्तमांश नाही, कर्क लग्नाची आहे. वर ही कुंडली 2 ची दाखवताय तुम्ही. अजून खाली घ्या, अजून खाली घ्या. हा आता ही कर्क लग्नाची आहे. आता गुलाबी रंगाचा जो गुरु दिसतो आहे, हा आपण त्या पहिल्या संततीच्या वेळची पोझिशन आहे. जसं आपण लग्न कुंडलीतला आपण मिथुनेचा गुरु पाहिला होता, त्याची षोडश वर्गात आपण जशी तक्त्यानुसार किंवा आपल्या सॉफ्टवेअरनुसार आपण जे काढतो, त्यावेळेला गोचर गुरुची पोझिशन ही पंचम स्थानातनं गुरु जात होता, हे आपल्याला इथे निदर्शनास येत आहे. म्हणजे इथे पण त्यांनी क्षेत्रावर दृष्टी टाकली नाही, इथे गुरुवर टाकली नाही, पण सप्तम अंशामध्ये पंचम स्थानातनं इथे गुरु जात होता, हे आपल्याला निदर्शनास आलं. म्हणजे 3 कुंडल्यांपैकी कुठेतरी क्षेत्रस्फुटावर गोचर गुरुची दृष्टी जाते, हे विशेष प्रामुख्याने दिसलं. आता ही जी संतती आहे, ह्या संततीची आपण जेव्हा लग्न कुंडलीचा विचार करतो, तेव्हा लग्न कुंडलीमध्ये चंद्र पंचमात आहे आणि तू राशीचा चंद्र आहे. तू राशीचा शुक्र हा व्ययात जरी असला तरी तो भावचलित कुंडलीत लाभात आहे. त्यामुळे ही व्यक्ती आपल्या मुलीजवळ आहे, तिचा अखंड लाभ आहे. कारण त्या मुलगी आणि मुलीचे सासरची लोक आणि ते असे सगळे एकत्र जवळपास राहतात. म्हणजे त्यांना आता वयाच्या आता 82 वर्षाच्या आहेत त्या व्यक्ती, तर त्यांच्या वयाला सुद्धा अजूनही त्या मुलीचं सुख भोगत आहे. कारण चलित कुंडली मगाशी म्हटलं तसं की चलित कुंडलीमध्ये ती लाभस्थानात तो शुक्र आलेला आहे असं आपल्याला निदर्शनास येतं. आता आपण ह्यांच्याच ना पुरुष कुंडलीचा पण विचार करूया. आपण जसं मगाशी पाहिलं तसं की आता एक क्षेत्रस्फुट आपण हे पाहिलं, पुरुष कुंडलीचं पण क्षेत्रस्फुट आपण आता बघूया. ह्याचीच पुरुष कुंडली एकच आहे. हा आता ह्याचा बीजस्फुट बघायचा, कारण पुरुषाचा क्षेत्रस्फुट होत नाही, ते बीजस्फुट होतं. आणि मगाशी आपण म्हटलं तसं की नीट समजून घेऊयात की आपल्याला आपण तो नियम एक पाहिलेला होता की बीजस्फुट लग्न कुंडलीमध्ये आता हे समराशीत पडलेलं आहे, वृषभ राशीमध्ये, म्हणजे कालपुरुषाच्या 2य स्थानात पडलेलं आहे. कालपुरुष कुंडलीच्या ह्याच्यामध्ये समस्थानी पडलेला आहे, तर समराशीत आहे. आणि नवमांशात मध्ये कुठे आहे हा क्षेत्रस्फुट, तर ते त्याचं जे बीजस्फुट हे जर आपण पाहिलं तर याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की यांना प्रसवता जी आहे ती सामान्य आहे. म्हणजे 2 संततीचा योग यांना झाला.
खूप संततीचा योग पण नाही आणि विरोधही नाही, अशा दोन्ही गोष्टी झाल्या. त्यामुळे याची पण क्षमता जर आपण नीट पाहिली तर ही सुद्धा इथे चांगली दिसली. ह्यांच्याही कुंडलीमध्ये जर पाहिलं तर त्यावेळेला गुरु मिथुन राशीतनं जात होता. आता आपण बघूयात की मिथुन राशीतनं जात होता, तो संतती योग झाला ज्या दिवशी त्याची प्राप्ती झाली तेव्हा तो मिथुन राशीत होता. पण जेव्हा ती घटना घडली तेव्हा वृषभ राशीत होता. म्हणजे बीजस्फुटावरनं गोचर गुरु जात होता पुरुष कुंडलीच्या. तुम्हाला कल्पना आहे की आपल्याला गुरु हा 12 ते 13 महिने जात असतो पुढे, म्हणजे एका राशीत असतो. तर त्याप्रमाणे आपण जर विचार केला तर त्याच्या आधी तो वृषभ राशीत होता जेव्हा घटना घडली तेव्हा. तर त्यामुळे त्यांनी इथे पुरुष कुंडलीमध्ये सुद्धा त्यांना ती साथ दिलेली आहे. कोणी दिली तर गोचर गुरुनी. कशासाठी दिली तर उत्पत्तीसाठी दिलेली आहे. आता आपण दुसरी कुंडली पण बघूयात आणि मग त्याच्यावर पुन्हा आपण डिटेल विश्लेषण करूयात. म्हणजे दोन कुंडल्यांचं एकत्रित भाष्य करायला आपल्याला जास्त सोपं जाईल. दुसरी कुंडली पण बघता. बस दुसरी कुंडली झाली. नाही, खाली खाली आपण मगाशी पाहिलं तसं की स्त्री कुंडली मगाच्या मी आता हे स्क्रीन राहू देत. मी मगाशी म्हटलं तसं की द्वितीय संतती जेव्हा या स्त्रीची झाली, पहिल्या संततीची, अक्षय तुम्ही परत ती पहिल्याच कुंडली घ्या. बस ह्याच्यामध्ये दुसरी संतती जी झालेली आहे, दुसऱ्या संततीची 5 वर्षानंतरचा योग आहे, 70 सालचा जन्म आहे आणि पुरुष आहे. आपण जेव्हा पहिला संततीचा जेव्हा विचार केलेला आहे तेव्हा पहिली संतती सप्तमांश कुंडलीमध्ये जेव्हा होती तेव्हा शुक्र पंचमात आहे, तेव्हा स्त्री ची उत्पत्ती झालेली होती आणि तेव्हा त्यांची दशा जी चालली होती ती शनी महादशा आणि शुक्र अंतर्दशा चालू होती. म्हणजे नवमोशातल्या पंचम स्थानाने ठरवलं की संतती कुठली होणार आहे, पुरुष आहे का स्त्री आहे. तुम्ही अनेक कुंडल्या चाळल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सप्तमांश कुंडलीतला पंचमेश किंवा पंचम स्थानातले ग्रह आणि त्यांच्या दशा ह्या जर जोडल्या गेल्या नीट योग्य पद्धतीने तर आपल्याला स्त्री का पुरुष हे योग्य पद्धतीने काढता येतं. दुसरी संतती जी झालेली आहे ही एप्रिल 1970 ची आहे आणि हा पुरुष आहे. आता तुम्ही पाहिलं असेल नवमोश नाही, लग्न कुंडली काढा अक्षय. वरती 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 अजून. बरोबर. आता जर दुसरी नाही, वरती ब्लू कलरचं होतं. हा, ही जी संतती दुसरी जी प्राप्त झालेली आहे तेव्हा गोचरीचा गुरु पंचम स्थानातनं जात होता. मगाशी जो पहिला गेला तो लग्नातनं गेला, त्याची पंचम स्थानावर दृष्टी पडली होती आणि मात्र इथे क्षेत्रस्फुटावर पडली होती प्रथम संततीच्या वेळेला. दुसऱ्या संततीच्या वेळेला काय झालं तर पंचम स्थानातनं गोचरीचा गुरु जात होता आणि या गुरुची परत क्षेत्रस्फुटावर दृष्टी पडलेली आहे. त्यामुळे फक्त पंचम स्थानावर गोचरीच्या गुरुची दृष्टी पडली की संतती योग आला किंवा मिळेल असं होत नाही. क्षेत्रस्फुट बीजस्फुट हे ऍक्टिव्ह झाल्याशिवाय तुम्हाला संतती प्राप्त होत नाही. या इथे आपण मी निळ्या रंगाने इथे दाखवलेलं आहे. त्यावेळी दोन्ही वेळेला गुरु वक्री होते. ह्या कुंडलीचा विचार करतानाही आपण मगाशी म्हटलं तसं की क्षेत्रावर आलंय आणि आता याच्या नवमोश मध्ये याची पोझिशन आपण बघूया. ह्याची नवमोश 1 नंबरची नवमोश बघता येते. हा, आता बघा गोचर गुरु वरची अक्षय वरची आहे तुमची. हा, गोचर गुरु मी आता सप्तमांश नवमोश. गोचर गुरु आपण निळ्या रंगाने केलेला आहे. गोचर गुरु हा द्वितीयातनं जात होता आणि हा द्वितीयातनं जाणारा त्याची 5वी दृष्टी चंद्र आणि शनीवर 6ष्ठ स्थानावर पडली आहे. अष्टम स्थानावर दृष्टी आहे आणि बुध राहूवर आलेली आहे नवमोश कुंडलीत. म्हणजे इथे आपल्याला कुठेही क्षेत्रस्फुट किंवा गुरु ह्याच्यावर कुठेही दिसलं नाही. त्यामुळे दरवेळेला नवमोश कुंडली उत्तर देईलच असं सांगता येत नाही. म्हणून षोडश वर्ग कुंडल्या
अशा विशेष याच्या वेळेला वापरल्या जाव्यात असा माझा एक आग्रह असतो. आता तुम्हाला इथे निदर्शनास आला की गोचर गुरु नवमांशातला इथे आपल्याला फार काही महत्व देताना दिसत नाहीये. फक्त त्यांनी काय केलं तर ज्या शनीवर दृष्टी टाकली तो शनी कोण आहे तर लग्न कुंडलीत क्षेत्रस्फुट ज्या राशीत कुंभ राशीत पडलाय त्याचा स्वामी आहे. एवढंच याच्या इथपर्यंतच याचं महत्व आहे. आता मात्र याचे हे बघूया, सप्तमांश कुंडली बघूया. 1 नंबरची सप्तमांश कुंडली. हा, आता इथे बघा निळ्या रंगाने षष्ठात्न गुरु जातोय. आता हा गुरुनी परत गोचरी म्हणजे मूळ गुरु सप्तमांशातला जो मूळ गुरु आहे त्याच्यावर दृष्टी टाकली. म्हणजे लग्न कुंडलीमध्ये गुरुवर गुरुची दृष्टी नव्हती, मात्र क्षेत्रस्फुटावर होती. नवमांशात तसं आपल्याला काहीच दिसलं नाही. नवमांशात क्षेत्रस्फुटाचा जो राशी स्वामी आहे त्याच्यावर दृष्टी दिसली गोचर गुरुची. इथे मात्र परत गुरुवर गुरु दृष्टी दिसली. त्यामुळे 3 कुंडल्यांपैकी कुठेतरी हे नियम लागतातच आणि ते कॉम्बिनेशन आपल्याला घटना घडताना दिसतात. कारण इथे षष्ठातला गुरु गोचरीचा आल्यामुळे क्षेत्रस्फुट अष्टमात आलेला आहे. त्यामुळे इथे काही त्यांनी त्याच्यावर दृष्टी टाकलेली नाही. परंतु आता मात्र पहिली संतती शुक्र झाल्या. सप्तमातली आपण पाहिली, सप्तमांश कुंडलीतल्या पंचम स्थानातल्या शुक्राची दशा लागली होती म्हणून प्रथम संतती स्त्री झाली. नंतरची मात्र राहूची झालेली आहे. आता राहू कोण आहे आणि वृश्चिक राशीत आहे, पण राहू आपण बरेच वेळा बघतो की नक्षत्राप्रमाणे चालतो, त्याचबरोबर तो राशी स्वामी प्रमाणे पण चालतो. कधी कधी आपल्याला फक्त नक्षत्राप्रमाणे चालताना दिसतो, कधी कधी राशी स्वामी प्रमाणे चालताना दिसतो. राहू केतू बद्दल आपल्याला राहूच फसवा असल्यामुळे बरेच वेळा आपल्याला फसगत करायला लावतो. तर त्याप्रमाणे गोचरीचा गुरु सप्तमांशात विषम राशीत पण पडलेला आहे. मागच्या वेळेला तो समराशीत पडलेला होता, आता इथे विषम राशीत आहे. आणि राहूचं नक्षत्र जरी शुक्र असलं तरी तो त्याच्याबद्दलचा आपण विचार करताना त्याला पुरुष ग्रह म्हटलेलं आहे राहूला, आपण स्त्री ग्रह म्हणत नाही. त्यामुळे इथे पुरुष संतती झालेली आहे. मात्र आता तो राहू आहे. आता हा राहू असल्यामुळे ही द्वितीय संतती त्याच्या वयाच्या 27व्या वर्षानंतर परदेशी स्थायी आहे. म्हणजे आता हा राहू जर आपण लग्न कुंडलीमध्ये जर पाहिला तर ह्याची पोझिशन तृतीय स्थानामध्ये आहे. लग्न कुंडलीमध्ये राहू तृतीय स्थानात आहे. तृतीय स्थान प्रवासाचं आहे, म्हणजे चतुर्थ स्थानाचं व्ययस्थान आहे. म्हणजे त्याला सुखस्थान आपण म्हणतो चतुर्थ स्थान. तर त्यामुळे त्याच्यापासून सुख असं फार काही मिळत नाही. म्हणजे नातं नाही का, नातं आहे, पण जे रोजचे आपले व्यवहार असतात, रोजची बोलणं चालणं असतं, त्या बाबतीमध्ये ह्या स्त्रीला ह्या मुलाच्या बाबतीमध्ये ते लांब राहिल्यामुळे फोनवर बोलणं इतपतच आनंद मानावा लागतो. म्हणजे एका व्यक्तीच्या एका स्त्रीच्या कुंडलीवरनं आपण हे एवढं पाहिलं की आता त्याचे क्षेत्रस्फुटाचा काय उपयोग केला आपण. गोचर ग्रह नुसताच गुरु लग्न कुंडलीत मांडून थांबलो का, नाही. तो सप्तमांशात काय करतोय, तो ह्याच्यामध्ये नवमांशात काय करतोय, अशा प्रकारे आपण ह्याचं पाहिलं. बीजस्फुटाच्या मार्फत आपण पुरुषांच्या कुंडलीमध्ये त्याची क्षमता पाहिली आणि एक अंदाज घेतला की यांना विरोध करते संततीसाठी का नाही, आणि मग वेळीच त्यांना आपण काही मार्गदर्शन वेगळ्या प्रकारे करू शकतो का हे आपल्याला कळतं. आता मात्र आपण कुंडली क्रमांक 2 बघूया. ह्या ज्या स्त्री आहेत, आपण ही एकच कुंडली घेतली, पुरुष कुंडली घेतलीच नाहीये इथे. कारण इथे ना आपण संतती सुखाबद्दल या कुंडलीचा जास्त अभ्यास करणार आहोत. संतती कधी झाली आणि आपले मगाचे विचार आहेत ते सगळे आपण बोलणारच आहोत, पण काय घडलं हेही आपल्याला इथे कळेल. ह्या स्त्रीचा क्षेत्रस्फुटच पंचमात आहे. आता हे समराशीत आहे. मॅडम बीजस्फुट आणि क्षेत्रस्फुट कसं काढायचं ते मला नाही समजत. तुम्ही म्हणजे ते नंतर पत्रिकामध्ये दिलेलं असतं का?
नंतर जॉईन झाली मी जरा तुम्हाला मॅडम आपला एक मिनिट मी पूर्ण झालं ना की मी पुन्हा एक्सप्लेन करेन. आपली ही कुंडली पूर्ण समजून ओके घेऊया ओके आणि मग मी तुम्हाला परत ओके ते सूत्र ओके सांगते. हा हा म्हणजे हा नंतरच फक्त आपण हा मध्ये नाही बोललं ना तर काय होईल, इतर हे डिस्टर्ब लिंक तुटणार नाही. ठीक हो आहे. हो नाही म्हणून बरोबर सर्वांना विनंती आहे की व्याख्यात्यांचं व्याख्यान चालू असताना कुणीही मध्ये प्रश्न विचारू नका. शेवटी प्रश्न विचारण्यासाठी वेळ दिलेलाच आहे, त्या वेळेमध्येच प्रश्न विचारावे. सर्वांना आग्रहाची विनंती. आबाताई तुमचं लेक्चर चालू करा. धन्यवाद. ह्या स्त्रीच्या कुंडलीबद्दल विचारत होते. क्षेत्रस्फुट पंचम स्थानात आलेलं आहे, समराशीत आलेलं आहे आणि नवमोष कुंडलीमध्ये जर आपण सप्तमांश कुंडली नवमोष कुंडलीचा विचार करताही इथे बहुप्रसव आपल्याला दिसत येत आहे. मी मुद्दामून आता ते स्क्रीन पुढे मागे करत नाहीये. काळजी करू नका. तुम्हाला हे सगळं नंतर परत पाहता येणार याची व्यवस्था आपण प्रयत्न करणार आहोत की बघता येईल शांतपणे म्हणून. क्षेत्रस्फुट हे आपण मगाशी सूत्र पाहिली तशी बहुप्रसव आहे, त्यामुळे ह्या स्त्रीला 5 संतती झालेल्या होत्या. आपण पहिल्या संततीच्या बद्दल फक्त बोलणार आहोत. या एवढीच माहिती देते की या कुंडलीचा अभ्यास करण्यासाठी यांना 5 कन्या झाल्या. 5ही कन्यांमध्ये 2 कन्या या आत्ताही अस्तित्वात आहेत, जीवित आहेत. 3 कन्या ह्या मृत्यू पावलेल्या आहेत. तर त्या कुठल्या क्रमांकाच्या आणि कसं झालं हे आपल्याला नंतर पुढच्या 2 ज्या आहेत त्या तुम्ही अभ्यास करायच्या आहेत. आणि आता मी एक तो कशी घटना घडली हे एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे त्या स्त्रीला सुख मिळालं का 5ही कन्यांचं का नाही मिळालं आणि कुठल्यांचं मिळालं कुठल्यांचं नाही मिळालं हा आपल्याला आता विचार करायचा आहे. क्षेत्रस्फुट मी तुम्हाला सांगितलं की बहुप्रसव आहे आणि जेव्हा पहिली संतती पंचम स्थानावरनं बघतो त्याप्रमाणे जेव्हा हा योग होता तेव्हा गोचरीचा गुरु हा तूर राशीतनं जात होता. आता तूर राशीतनं म्हणजे द्वितीयातनं जातोय म्हणजे ह्याची दृष्टी पंचमावर नाही आपल्याला इथे दिसून येते, पण ह्याची अष्टम स्थानावर दृष्टी पडलेली आहे आणि दशम स्थानावर पडलेली आहे. मात्र नवमोष कुंडलीमध्ये गोचरीचा गुरु हा चतुर्थ स्थानातनं जातोय आणि त्याचा पंचमेश शनीवर दृष्टी आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सप्तमांश कुंडलीमध्ये गुरु तृतीय स्थानातनं जात होता. म्हणजे मगाशी आपण जे सूत्र म्हटलं की गुरुवर्ण गुरु या 3 कुंडल्यांमध्ये कुठेतरी तो जातो आणि जातोच, तसा तो आपल्याला इथे दिसला. त्यामुळे त्यांना संतती आता समराशी आली होती, त्यामुळे त्यांना पहिली संतती ही कन्याच झालेली आहे. आणि पुढच्या सगळ्या ज्या आपण एकाड एक म्हणत गेल्या तर सगळ्या सम असल्यामुळे 5ही कन्यकाच झालेल्या आहेत. पण आता आपण ह्यांचा ना ह्या जी मुलगी झाली जन्माला आली ती 1970 साली जन्माला आलेली आहे. त्यावेळेच्या दशा पण होत्या. बुध महादशा, बुध अंतर्दशा, गुरु विदशा आणि बुध सूक्ष्म दशा. या सगळ्या ज्या दशा आहेत ह्या तुम्हाला सप्तमांश कुंडलीत आणि नवमांश कुंडलीत, लग्न कुंडलीत अशा एकत्रित तुम्हाला दिसून येतील. आता बुध हे लग्नेश आहे, तो 2दा लागलेला आहे. गुरुचा विचार करता हा सप्तमेश आहे, लग्न कुंडलीनुसार चतुर्थेश आहे म्हणजे सुख पण दिलाय. पण त्यांनी नवमोष कुंडलीमध्ये गुरु हा पंचमेश आहे. आणि आपण जर पाहिलं तर बुध जो आहे सप्तमांश कुंडलीतल्या बुधावर न गोचर गुरुचं भ्रमण झालेलं होतं. त्यामुळे त्या महादशेनी आणि अंतर्दशेनी त्यांना संतती योगाची प्राप्ती झालेली आहे. परंतु हे बालक जे होतं, ही जी छोटी कन्यका होती, हिचा डिसेंबर 1976 साली मृत्यू झालेला आहे. 1976 ला. आता 1976 साली असं का झालं? आता आपण ह्या संततीचं आपल्याला सुख का नाही मिळालं याबद्दल आपण थोडासा आता विचार करणार आहोत. लग्न कुंडलीतला पंचमेश शनी हा वेळात हे साध्या ढोबळमानाने आपल्याला या लग्न कुंडलीत दिसतोय. नवमोष कुंडलीत ह्याच पंचमेश शनीची पोझिशन दशमाते रवी बरोबर आहे. लग्न कुंडलीचा पंचमेश शनी हा सप्तमांश कुंडलीमध्ये सिंह राशीमध्ये व्ययस्थानी पडलेला आहे.
म्हणजे पहिली संतती ही दरवेळेला व्ययस्थानात गेलं म्हणजे सगळं लग्न कुंडलीत झालं असं नाही. त्या षोडश वर्ग कुंडल्यांमधल्या कुठल्या कुंडलीत काही विशेष दिसतं का? जसं आपण लग्न कुंडलीतला ग्रह नवमांश कुंडलीत बघतो, तसंच तो सप्तमांश कुंडलीतही बघायचा आहे आणि त्यावरनं मग विचार करायचा. सप्तमांश कुंडलीत उत्तर दिलं की पंचमेश, लग्न कुंडलीचा पंचमेश हा व्ययात गेलाय, त्यामुळे ह्या व्यक्तीला त्या पंचम स्थानातल्या पहिल्या संततीपासून फार काही सुख नाही. शनी तर मृत्यूचा कारक आहेच आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला काय घडलं? आता मृत्यू झाला तेव्हा मग गोचर गुरुचा विषय येतो का? गुरु काय करतो? तो निर्मिती करतो, तुम्हाला प्राप्ती देतो, आनंद देतो. शनी मात्र काढून घेतो. मग त्यावेळेच्या शनीची पोझिशन आता आपण बघूया. 76 साली गोचरीचा शनी हा लाभस्थानातनं म्हणजे कर्क राशीतनं जात होता. आता इथे जे निळ्या रंगाचे तुम्हाला समजा दिसत असतील तर ते रंग जे आहेत हे मृत्यू समयीचे आहेत. त्यावेळेला शनी गोचरीचा लाभस्थानातनं जिथे प्लुटो आहे त्याच्यावरनं अंशात्मक जात आहे आणि त्याचा पूर्णतः दृष्टी आपण प्रतियोग म्हणतो आपण किंवा पूर्ण 7वी दृष्टी म्हणूया, ही पंचम स्थानावर पडलेली आहे. जिथे क्षेत्रस्फुट आहे तिथे पडलेली आहे लग्नस्थानाच्या लग्न कुंडलीमध्ये. हाच शनी नवमांश कुंडलीमध्ये षष्ठात पडलेला आहे आणि हाच शनी म्हणजे गोचरीच्या शनी बद्दल बोलतेय मी. गोचरीच्या शनी सप्तमांश कुंडलीमध्ये दशमातनं जात होता, ज्याची आपण लग्न कुंडलीतल्या जशा दृष्टी बघतो तशाच प्रत्येक कुंडलीतल्या दृष्टी बघायच्या आहेत. ह्या कुंडलीत मध्ये दशमातला जो गोचरीचा शनी जात होता त्याची दृष्टी सप्तमांशातल्या शनीवर पडत होती. म्हणजे शनीवर शनीची दृष्टी पडली. म्हणजे खूप महत्वाचं आहे की मृत्यूचा साठी घातक ही गोष्ट घडलेली आहे. आता त्यावेळेला काय झालं तर कुटुंबापासून तुटलं जाणं म्हणून मंगळ पण महत्वाचं आहे आणि मृत्यूचा कारक आपण आपलं मृत्यूस्थान अष्टम स्थानावर बघतो, पण तिथे मंगळ जो आहे त्या दिवशी त्या वेळेला म्हणजे त्या महिन्यात त्या ह्याच्यामध्ये तो तूळ राशीतनं जात होता. हा मंगळ म्हणजे कुटुंबापासून तोडले जाणे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे राहू. आता मगाशी आपण जो पाहिला ना ज्या महादशेमध्ये अंतर्दशेत बुधाच्या आपल्याला ही प्राप्ती झाली त्याच्यातच गोचरीचा राहू आलेला आहे. म्हणजे आपल्याला बरेच वेळा पाहिलं आपण की राहूच्या दशेमध्ये अंतर्दशेमध्ये की आपण जे दशेच्या बाबतीत ऐकतो की तो असा उंची गाठतो आणि तितकाच तो खाली पण आणतो बरेच वेळा. काहींना राहूचे नक्षत्र चांगलं असेल, पोझिशन चांगली असेल तर तो कायमस्वरूपी ठेवतो, पण काही काही जणांना तो एकदम असा वरती नेतो आणि खाली आपटवतो. तसंच झालं की इथे सुद्धा बुधावरनं जात होता आणि तृतीय स्थानातनं जात होता. म्हणजे ज्या स्त्रीला दुःख किंवा वेदना ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या इथे मिळताना दिसतात. कारण आपण अष्टम स्थानावरनं काय बघतो तर दुःख, आणि आपण नेहमी बघतो की अष्टमेश ची दशा चालू असेल, अंतर्दशा चालू असेल किंवा त्याच्यातनं पापग्रह जात असतील आणि ज्या भावाशी निगडीत त्या दशा चालू असतील त्या भावातल्या कारकत्वाशी निगडीत ते दुःख आपल्याला इथे दिसतं. मगाशी आपण पाहिलं की राहू हा विषय जो पाहिला आपण ते मगाशी म्हणजे काय म्हणूयात लग्न कुंडलीमध्ये राहू द्वितीयातनं जात होता आणि इथे काय झालाय तर सप्तमांश कुंडलीमध्ये तृतीयातनं जातोय आणि हाच राहू गोचरीचा राहू नवमांश कुंडलीत पंचम स्थानाशी जातोय. म्हणजे बघा त्या राहूनी फक्त तृतीय नाही दाखवलं, द्वितीय नाही दाखवलं, फक्त त्यांनी नवमांश कुंडलीतलं पंचम स्थान पण दाखवलं. म्हणजे क्लिअर कट आपल्याला ते पंचम स्थान दरवेळेला आपल्याला ते मार्गदर्शन करत असतं. अशा प्रकारे ह्या स्त्रीला ह्या पहिल्याही संतती 6 वर्षाचं म्हणजे 5 वर्षाचं म्हणूया, 70 सालचा जन्म आहे आणि 5.5 वर्षाची असताना ह्या स्त्रीला संततीचा विरह योग आपल्याला इथे दिसला. ह्या ज्या जातक आहेत ह्यांना दुसरी पण संतती झाली, ती हयात आहे. म्हणजे सप्तम स्थान आता तुम्ही वेगळा अभ्यास करू शकाल, नंतर तुम्ही वेळ तारीख ठिकाण लिहून घ्या आणि मग तुमच्याकडे त्या कुंडल्या सगळ्या मिळतील आणि मग तुम्हाला काढता येतील. द्वितीय सप्तम स्थानातनं
दुसरी संतती हयात आहे. तिसरी संतती म्हणजे नवम स्थानातली ती स्त्री संतती आता अस्तित्वात नाही. 11व्या स्थानातली संतती जी आहे म्हणजे चौथी संतती ती हयात आहे आणि 5वी संतती जी होती ती पण हयात नाही. अशा प्रकारे एकाडेक संततीचा वियोग होता आणि 2 संतती ज्या 2 कन्यका आहेत त्या अतिशय उत्तम प्रकारे त्यांचं उत्तम सुख या स्त्रीला लाभलेलं आहे. मगाशी पाहिलं तसं या दोन्हीही मुलींकडनं आईला मातेला अत्यंत जपलं जातं, अत्यंत काळजी घेतली जाते, अत्यंत सुख ह्या 2 कन्यकांकडनं मिळालंय. जसं या 3 संततीकडनं तिला दुःख मिळालं तसं या 2 संततीकडनं सुख मिळालंय. आता मी ह्या प्रकारे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय की मला एवढंच सांगायचं होतं की क्षेत्र बीजस्फुटाला महत्व द्या, सप्तमांश कुंडलीचा विचार करा, गोचर ग्रहांचा विचार करा, तसंच दशा कशा लागल्या हे आपण नीट पाहिलं. आता ह्यातून तुम्हाला काही जर प्रश्न पडत असतील तर ते ह्या कुंडल्यांचे डिटेल्स तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरवरून काढू शकता, अभ्यास करू शकता. कारण प्रत्येकाला हात धरून बोट धरून आपण प्रत्येक ग्रहाचं विश्लेषण करणं खूप अवघड आहे. प्रत्येकाकडचा वेळेचं आपण इथे मौल्यवान पाळलं पाहिजे. सर आता काही याच्या पुढे तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. मला प्रश्न विचारले 10 मिनिटं तरी चालेल, काही हरकत नाही. ज्यांना कुणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी हात रेस करून आभाताईंना प्रश्न विचारू शकतात. ह्या विषया व्याख्यानाच्या अनुषंगाने आभाताई. हॅलो मॅडम नमस्ते. आता नमस्कार. जे तुम्ही आता सांगितलं ना त्याच्या स्लाइड दाखवल्या त्याचा फोटो मिळेल का हो मॅडम? मी तुम्हाला तेच सांगितलं की स्लाइड आता त्याचा आपण प्रयत्न करूयात. मी सरांकडे ते जे पीपीटी आहे ते तुम्हाला शेअर करते आणि प्रयत्न करूयात. ज्यांना हवं असेल ते सर देतील तुम्हाला. आणि म्हणजे दुसरी मॅडम गोष्ट आम्ही लिहून घेऊ. ते छान सांगितलं, खूप म्हणजे सोप्या पद्धतीने समजता आलं म्हणजे संतती योग आणि म्हणजे कसं सुख वगैरे बघायचं. खूप छान सांगितलं मॅडम, थँक्यू. धन्यवाद. मी खूप स्पीडनी बोलली याची मला पूर्ण कल्पना आहे, कारण मला दोन्ही गोष्टी सांगायची इच्छा होती आणि ते प्रयत्न केलाय. कारण ही गोष्ट ना हो मॅडम. बिंबवण्यासारखी हळूहळू बोलणं आवश्यक असतं, ची कल्पना ना आहे. मॅडम खूप छान समजलं, म्हणजे इतकं सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ना की खूप इझी, म्हणजे पटकन कसं सांगावं हे खूप छान समजलं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. म्हणजे आजचा गुरुकृपा आहे आपल्यावर असं म्हणूयात की गुरुंनी सांगण्याचा प्रयत्न केला होता मी. तो बऱ्यापैकी प्रश्न नाही आले त्या अर्थी याचा अर्थ. आभाताई, एखाद्या व्यक्तीची संतती सोडून अमेरिका इंग्लंड मध्ये राहते आणि ती व्यक्ती इथं आधार आश्रमात राहते. अशा त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काय ग्रह आहेत ते आधार आश्रमात राहण्याचे योग येतो? प्रथमतः चतुर्थ स्थान म्हणजे आपण म्हणतो ना रिटायरमेंट नंतरचा कालावधी हा परत सुख ना, म्हणजे घरात कुटुंबात येतो, सुख मिळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी. चतुर्थ स्थान तेव्हा बिघडलेलं असतं आणि आपल्या दशा आणि हे तृतीय स्थान ऍक्टिव्ह करतात. म्हणजे फार लांबचा प्रवास नसतो, कारण आश्रम जो असतो तो तुमच्या जवळपासच असतो, कुठल्या तरी शहरात, कुठल्या तरी आसपासच्या ह्याच्यात. तर त्यामुळे तिथे वास्तव्य आणि शनीचा संदर्भ आहे, म्हणजे तिथे योग येतो, कारण दीर्घकालीन तुमचं वास्तव्य तिथे असतं. म्हणजे सुखापासनं आपल्याला तोटले जाणं किंवा चतुर्थ स्थान बिघडलं त्या कालावधीमध्ये की तुम्हाला या गोष्टी तिथे दिसतात. आणि आपण मगाशी पाहिलं तसं की जी पहिल्या कुंडलीतला द्वितीय संततीचा राहूशी बद्दल बोललो होतो आपण. राहू परदेश गमनाचा ज्यांचे अभ्यास आहे त्यांना माहितीये की राहू आपल्याला कसा लांब नेतो. तसं त्यांनी परदेशात नेलं. तसंच संततीचा पण विचार करायला पाहिजे की ती संतती, ज्या संतती परदेशात आहेत आणि हे इथे वृद्धाश्रमात राहत आहेत, ते दोन्ही कॉम्बिनेशन त्यांच्या कुंडलीत दिसली पाहिजे.
की एक तर संतती परदेशात राहते आणि दुसरी म्हणजे यांना सुख, स्वतःच्या घराचं सुख प्राप्त होत नाही. ते दुसऱ्यांवर अवलंबून आहेत, दीर्घकाळासाठी आहेत, फारच्या लांबच्या पल्ल्याला नाहीत. हा सगळं कॉम्बिनेशन बघायला लागेल असं आपल्याला दिसतं. मृत्यू समयी सुद्धा तृतीय स्थान ते बघितलं जातं की मृत्यू तुमचा कुठे आहे. कारण मी हस्तरेषेचा अभ्यास करत असताना माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना आली. मी नाशिक मधले जेवढे काही वृद्धाश्रम आहेत तिथल्या मध्ये जाऊन त्या लोकांचे हस्तरेषेचं परीक्षण करून नोट्स काढलेले आहेत. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे शनी हा सुखाचा कारक हातावरचा दिसतोच, पण शुक्र आणि बुध सुद्धा हातावर तसेच दिसतात. म्हणजे अनुषंगाने मी काही नोट्स काढलेले आहेतच. त्यामुळे मला ही उत्सुकता होती की संतान आहे पण संतान सुख नाही तर का पत्रिकेत नाही, ते आज तुम्ही मला विश्लेषण करून सांगितलं, त्याबद्दल तुमचे सततचे आभार. धन्यवाद. मनीषा मॅडम बोला तुम्ही. मनीषा शिवरकर तुमचा माईक बंद आहे. मनीषा मॅडम तुमचा माईक बंद आहे. मनीषा ताई तुमचा माईक ओपन चालू करा आणि प्रश्न विचारा. त्यांनी हात रेज केलाय, हँड रेज. प्रश्न विचारा मनीषा ताई. बोला बोला. कन्या ज्या बाकीच्या आहेत 4 जणी त्यांची जन्मतारीख व्हॉट्सअपवर टाकाल का? हो टाकेन ना प्लीज मॅम. हो थँक्यू सो मच. म्हणजे ना ही खूप छान आहे ना, एक कुंडली 5 कन्या आहेत आणि सगळ्याच विषय इथे सुख मिळतंय का त्या स्त्रीला, म्हणजे दुःख पण मिळालंय, सुख पण मिळालंय, परत कन्याच का झाल्या, त्यावेळेचे गोचर ग्रह काय आहेत. म्हणजे एकाच कुंडलीवरनं आपल्याला इतके अभ्यास करायला मिळतील, म्हणून मला ती कुंडली जास्त अभ्यासाला घ्यावीशी वाटली. ते मी तुम्हाला सगळं शेअर करते. थँक्यू मॅम. मॅडम ते बीज क्षेत्राच्या जरा सांगा ना, मी विचारलं होतं ना. बीज क्षेत्र हे पुरुष कुंडलीसाठी बघितलं जातं. बीज क्षेत्रामध्ये आपण मगाशी म्हटलं तसं की पुरुष कुंडलीतले स्पष्ट ग्रहांचा आपल्याला आधार घ्यायचा असतो. आणि तो कसा घ्यायचा, तर पुरुष कुंडलीतले स्पष्ट रवी म्हणजे राशी, अंश आणि कला या तिघांचाही विचार करायचा. स्पष्ट रवी अधिक स्पष्ट गुरु अधिक स्पष्ट शुक्र अशा तिघांची एकत्र बेरीज करायची. ती जर 12 राशींपेक्षा जास्त राशीचा अंक आलेला असेल तर त्यावेळेला आपल्याला 12 राशी वजा करायच्या आणि जे उत्तर येईल ते त्या पुरुष कुंडलीचं बीज क्षेत्र आहे. आता क्षेत्र स्फुटक म्हणजे क्षेत्र जे आहे ते स्त्रीसाठी बघितलं जातं. स्त्री कुंडलीतले स्पष्ट चंद्र, स्पष्ट गुरु आणि स्पष्ट मंगळ याची बेरीज करायची. राशी, अंश, कला 12 राशींपेक्षा जर जास्त असतील तर 12 राशी वजा करायच्या आणि जे काही राशी, अंश, कला येतील त्या कुंडलीतल्या त्या भावामध्ये, त्या राशीमध्ये ते अंश, कला मांडायचे. म्हणजे त्या स्त्रीचे ते क्षेत्र स्फुट झालं. स्फुट म्हणजे बिंदू आहे आणि त्या बिंदू नक्की तुम्हाला ते आधार देतो संततीचा कधी आहे म्हणून मिळतं. कारण गोचर गुरु बरेच वेळा जातो, आपल्याला अनुभव येतो, 5वी दृष्टी येते, 7वी दृष्टी येते, पण संतती योग येत नाही. पण मग ते स्फुट ऍक्टिव्ह होतंय की नाही हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ती गोष्ट आता लक्षात घ्यायला हवी. आणि सप्तमांश कुंडलीतले पण दशा ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे वर्षा मॅडम. हे डायरेक्ट काढलेलं डायरेक्ट काढून कुठल्या सॉफ्टवेअर मध्ये नाही दिसत ना, असं भेटणार नाही, आपल्याला काढायला पाहिजे. वर्षा मॅडम तुम्ही थोडी माहिती घ्या, कारण अजून 1-2 पण आपण उत्तर देऊया. हो चालेल. ओके. रंजना मॅडम तुम्ही प्रश्न विचारू शकता. मॅडम माझा प्रश्न असा आहे की काही वेळा नॅचरली ॲबॉर्शन होतं आणि काही वेळा नको असलेली संतती नको आहे म्हणूनही ॲबॉर्शन केलं जातं. हा फरक कसा ओळखायचा? बरोबर. नैसर्गिक झालं तेव्हा गोचर ग्रहांचा खूप महत्वाचा आहे. शनी मगाशी आपण म्हटलं की नाही, मृत्यू आहे ना तो एक प्रकारचा, तो आणि अपघातच म्हणतो आपण त्याला. ॲबॉर्शन हा थोडक्यात अपघात आहे. रक्ताचा कारक मंगळ आहे, त्यामुळे त्या मंगळ शनीच्या गोचर ग्रहांची पोझिशन आणि मगाशी म्हटलं तसं की क्षेत्र स्फुट त्याची म्हणजे क्षेत्र ते गर्भधारणेची क्षमता त्या व्यक्तीची कशी आहे ही आपल्याला त्या स्फुटावरनं कळते की त्याची क्षमता कशी आहे. आणि त्या स्फुटावर जर गुरु सारखा ग्रहाचं दृष्टी असेल तर तो बल वाढवतो ना.
आणि हे हा जर पापग्रहाची दृष्टी आली तर काय होईल, तर त्याचं बल कमी होईल. अच्छा बरोबर आहे. त्यामुळे ते हा नैसर्गिक अशा वेळेला घटना घडतात. आणि हा जेव्हा आपण म्हणूयात की नको असताना लोक अबॉर्शन करतात, तर तेव्हा हा सुद्धा शनीचाच संबंध येतो आणि राहूचा संबंध येतो. राहू का आला, ओके कारण आई वडिलांच्या इच्छेनुसार ह्या गोष्टी, राहू काय आहे, रूप बदलतो, त्याच्या इच्छेनुसार वागायला बघतो. त्यामुळे हा राहूचा संबंध आहे. आणि मृत्यू घडवून आणणं म्हणजे शनीचा संबंध आहे. त्यामुळे ओके त्या 2 ग्रहांचा अशा प्रकारे विचार करायला पाहिजे. आणि मंगळ हा पण पाहिजे, कारण मंगळ हा म्हणजे शस्त्रक्रिया दाखवतो, हा रक्तपात दाखवतो. अशा सगळ्या ग्रहांचा आपल्याला थोडा थोडा विचार करायला पाहिजे. हा, आपल्याला ते हे माहिती आहेत 9 महिने कसे ग्रहांची हे करतात, आणि माहिती नसेल तर आपण नंतर वेगळा विषय घेऊ, कारण हे लेक्चर खूप लांबेल, आपला कालावधी खूप कमी आहे. माहिती आहे मॅडम, ते माहिती हा, आहे मॅडम, पण ते ते 9 माहिती आहे. ग्रहांचे ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्या, त्या हो त्या हो महिन्यात काय ते काय ग्रहांचे हे आहेत. ते माहिती आहे. जया मॅडम, थँक्यू मॅडम, खूप छान झालं लेक्चर तुमचं. धन्यवाद. नमस्कार. तुमचा माईक बंद आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वप्रथम. तुम्हाला सुद्धा. माझा एक प्रश्न असा आहे की संतती स्थानाचा स्वामी हा जर कृतिका नक्षत्रामध्ये पडला असेल आणि किंवा एखादा ग्रह कृतिका नक्षत्रातला संतती स्थानात असेल, तर तो संतती सुख मिळू देत नाही, तर त्यानंतर वर्ग कुंडल्या ह्या कितपत फळ देतात? वर्ग कुंडल्या तुम्हाला देतात ना, मग आता कालावधी म्हणजे पहिल्या दिवसापासून सुख देत नाही असं होतं का? हा, नाही. वर्ग कुंडल्यांच्या आधारे आपल्याला दशांमध्ये ठरवता येतं. आता मी मगाशी म्हटलं तसं की दुसरा मुलगा होता, 27 वर्ष आईजवळ होता, म्हणजे 27 वर्ष सुख दिलं ना त्यांनी, पण त्याच्यानंतर गेला. कृतिका नक्षत्राचं कसं शस्त्र, म्हणजे आपण ते चिन्हच माहितीये तुम्हाला, कृतिकेचं कसं आहे ते तोडणं. मग ती दशा आली, ते गोचरिणी ग्रह आले की तो मग तोडणारच आहे तिथे. मग त्या सुखापासून लांब नेलंच जाणार आहे तुम्हाला. पण मुळामध्ये तो पंचमेश कृतिका नक्षत्रातच आहे, त्याच्यामुळे तो फळ देईल, असू दे ना, पण त्याची म्हणजे संतती देईल तो. हो, मला सांगा, कृतिका नक्षत्राचा स्वामी कोण आहे? रवी आहे. रवी, बरोबर. रवीची पोझिशन बघा, हे एक. दुसरं सूत्र बघायचं, तो कुठल्या चरणावर आहे, हे खूप महत्वाचं आहे. ओके. मला सांगा, मूळ नक्षत्राची 4ही चरणाची माणसं सगळीच वाईट असतात का? नाही. केतू नक्षत्रात असेल तर तो वैरागी असेल, शुक्राचा असेल तर तो वेगळा असेल, तसं कृतिका नक्षत्राचं आहे. ओके. आपण काय होतं, फक्त नक्षत्र स्वामी बघतो, नाही. चरण स्वामीला खूप महत्व आहे, ते उगाच नाही दिलेले चरण स्वामी. त्यामुळे तो राशी दिल्या त्यांनी, त्या म्हणजे त्याप्रमाणे तो वागताना दिसतो. म्हणजे तुम्ही तुमची रास, नक्षत्र स्वामी आणि चरण स्वामी किंवा चरण म्हणजे रास, ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार केला की तुम्हाला ती व्यक्ती दिसते. तुम्हाला तो राशीच्या सरसकट सगळी लोक एकसारखी दिसत नाही का? तर तूळ राशीमध्ये आपल्याला 2.25 नक्षत्र आहेत, त्याच्यात म्हणजे 9 राशी येतात, तेवढ्या प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामुळे कृतिका नक्षत्र एकटं लक्षात न घेता कृतिका नक्षत्राचा चरण स्वामी बघा, रवीची पोझिशन बघा आणि त्याच्यावर ठरवा. नुसतंच कृतिकाला जे आपण टॅग दिले ना, मूळ नक्षत्र, कृतिका नक्षत्र, हर्षल ग्रह, हर्षला पण एकदम घाबरतो आपण, पण नाही, हर्षल गुरुच्या नक्षत्रात असेल तो विद्वान, संशोधक, पांडित्य देतो, मग तो वाईट आहे का? नाही. असा थोडासा आपल्याला विचार करायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे मॅडम, धन्यवाद. ठीक आहे, झालं माझ्या इथे आय थिंक. झालं. सुवर्णाताई समारोप करा. नाही, खूप खूप धन्यवाद. मलाही खूप आवडलं, जरा माझा वेगळ्या विषयाबद्दल मला बोलायला संधी दिल्याबद्दल, त्यामुळे मला खरंच बरं वाटलं, जरा मी रिफ्रेश झाले. संतती हा विषय खूप वास्ट आहे, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, संततीचे योग, त्यानंतर संतती होईल का, आणि सध्याच्या काळात मला वाटतंय हा महत्वाचा प्रश्न आहे. संतती जेव्हा मिळते त्यावेळेला लोक ऍक्सेप्ट करत नाहीत आणि मग नंतर रडत बसतात. तर सध्या विवाहाचे योग पण आपण बघतोय साधारण 30-32च्या पुढे, आणि मग त्यानंतर पुढे सगळं बिघडत जातं आणि संततीचा प्रॉब्लेम येतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या समजल्या असतीलच अभ्यास करणाऱ्यांना, आणि पत्रिका मार्गदर्शन करताना
नक्कीच त्या उपयोगी पडतील. आज एक वेगळा अवघड विषय सोपा करून सर्वांना सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि आमच्या विनंतीनुसार तुम्ही आलात आणि सर्वांना आपले ज्ञान दिले, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले धन्यवाद देते. असाच पुन्हा एकदा आभाताईंचे आभार. एका फोनवर विनंतीवर लेक्चर द्यायला तयार झाल्या, व्याख्यान द्यायला तयार झाल्या, त्याबद्दल शतश आभार. यापुढेही आमच्या ग्रुपवर असेच वेगळे विषय घेऊन तुम्ही व्याख्यान द्यावं ही आग्रहाची विनंती तुम्हाला आताच करत आहे. एक छोटा प्रश्न विचारू का जाता जाता? विचारा. 2 मुलं आहेत, 2 मुलांच्या मध्ये 3 अबॉर्शन्स आहेत, तर मुलं किती धरायची? 5 धरायची. ओके, थँक्यू. काही अजून एक प्रश्न. बोला. निसंतान योग आपण ह्या दृष्टीने बघू शकतो का? कशा दृष्टीने? आपण आता जसं बीजस्फुट आणि क्षेत्रस्फुट बघितले, हो, त्यानुसार निसंतान योग ठरवता येतो का किंवा बघता येतो? कमलेश सर, तुमचा आवाज ना ब्रेक होतोय. तुम्हाला काही कळलं सुवर्णाताई? मला कळलं नाहीये प्रश्न. त्यांना म्हणायचंय बीजस्फोटावर ना संततीचे योग कसे समजतात, मला वाटतं असं त्यांना विचारायचं. बीजस्फोटावरनं त्या पतीची क्षमता कळते. आपल्याला फक्त क्षमता कळते. तर मग त्यानुसार एखादा निसंतान योग ठरवू शकतो का आपण? बरोबर आहे, होऊ शकतो. कारण काय आहे, कारण विषय तोच आहे ना की दोघांच्याही कुंडलींचा विचार व्हायलाच पाहिजे. नुसतं क्षेत्रस्फुट आहे, हो, पण संतती योग नाहीये का, तर मग तिथे बीजस्फुटाला कुठेतरी अडचण आहे, हे आपल्याला निदर्शनास येतं. आणि काय वेळेला बीजस्फुट चांगलं आहे आणि क्षेत्रस्फुट प्रॉब्लेम आहे, तर त्यावेळेला दोघांचा एकत्र विचार झाल्याशिवाय तुम्हाला संतती योगाकडे जाता येत नाही. म्हणजे जसं आपण मेडिकली ठरवू शकतो की कुणामध्ये दोष आहे, तसं ह्याच्यात ठरवता येईल ना. अगदी अगदी. आणि ह्याच्या वेळेला मला स्पष्ट एकच शेवटचं सांगावं वाटतं सर, की आपल्याकडे आधी लोक येतात जेव्हा हे योग नाही किंवा अडचण आली म्हणून, तर त्यावेळेला तुमचं वेगळं काउन्सिलिंग अपेक्षित आहे की त्यांची त्या क्षणाची मानसिकता अतिशय उत्तम सात्विक असणं अपेक्षित आहे, तर ते फलित येतं. तुम्ही चांगल्या मनाने बीज झाडाचं लावलं तर छान उत्तम झाड येतं, रागारागात फेकलं तर ते कसं लागतं, तसा विचार आहे. तर त्यामुळे हे आपण ज्योतिषी म्हणून सांगायचा प्रयत्न करूयात. माझ्या मते झालं असावं. धन्यवाद. 6, 8, 12चा जर बीजस्फोट क्षेत्रस्फोटचा संबंध आला तर मला वाटतं मेडिकल ट्रीटमेंटची संभावना आपण सांगू शकतो त्यांना. नक्कीच संतती होताना अडथळे येतात. बरोबर, अगदी बरोबर आहे. समारोप करा सुवर्णाताई. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांतर्फे आभार आणि धन्यवाद. तर असाच वेगळा विषय घेऊन पुढच्या गुरुवारी आपण नक्कीच भेटणार आहोत. तर आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते आणि आपली मीटिंग संपली असे सांग. धन्यवाद. थँक्यू.